नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की जे पोलीस भरती सुरू झालेली आहे, फॉर्म फिलअप सुरू झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा राहणार आहे त्याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ राहणार आहे. आणि जो आपला छत्रपती संभाजीनगर आहे, त्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे ते पूर्ण ऑल टोटल आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर शहरसाठी किती जागा राहणार आहे, ग्रामीणसाठी किती जागा राहणार आहे, लोहमार्गासाठी किती जागा राहणार आहे आणि जो बॅट्समॅन पद आहे त्या सर्व पदासाठी किती जागा राहणार आहे त्याचं पोस्टमॉर्टम पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे मित्रांनो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघू शकतो मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन 2024-25 पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर. बघा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक 17/10/2025च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या आस्थापनेवर सन 2024-25 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी 150 पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे. बघा मित्रांनो, जे टोटल आपल्या छत्रपती संभाजीनगर पोलीस शहर आहे, जे आपल्या छत्रपती संभाजीनगर सिटीसाठी जे सिटी पोलीस आहे त्याच्यासाठी एकूण 150 जागा राहणार आहे मित्रांनो. तर चला बघूया कॅटेगरी वाईज आणि आरक्षणानुसार किती जागा राहणार आहे. तर बघा मित्रांनो, सर्व तपशील आपण बघूया. अनुसूचित जातीसाठी 13 जागा राहणार आहे, अनुसूचित जमातीसाठी 11 जागा राहणार आहे, विज अ साठी 0 जागा राहणार आहे, भज ब साठी 10 जागा राहणार आहे, भज क साठी 3 जागा राहणार आहे, भज ड साठी 5 जागा राहणार आहे, विमा साठी 8 जागा राहणार आहे, इतर मागासवर्गीयांसाठी 41 जागा राहणार आहे, SC-BC साठी 15 जागा राहणार आहे, EWS साठी 15 जागा राहणार आहे आणि जो अराखीव प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 29 जागा राहणार आहे. अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगरसाठी जे सिटी पोलीस आहे त्यांच्यासाठी टोटल 150 जागा राहणार आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. त्याच्यासोबतच तुम्ही आरक्षणानुसार पण जागा बघू शकता मित्रांनो, ज्याच्यामध्ये सर्वसाधारण आले, महिला प्रवर्ग आला, खेळाडू आले, प्रकल्पग्रस्त आले, भूकंपग्रस्त आले, माजी सैनिक आले, अंशक आले, पदवीधर आले, पोलीस पाल्य आले, गृहरक्षक दल आले, अनाथ आले, असे सर्व कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार तुम्ही जागा बघून घ्या मित्रांनो. समोर आपण बघू शकतो मित्रांनो, मोबाईल क्रमांक दिलेले आहे. जर तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास ह्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचा आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आता आपल्याला छत्रपती संभाजीनगरचे जो ग्रामीण त्या जागा बघायच्या आहे. त्या ग्रामीणमध्ये पोलीस शिपाईसाठी किती जागा आहे ते कॅटेगरी वाईज आणि आरक्षणानुसार आपल्याला बघायचे. आपण बघू शकतो मित्रांनो, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ठिकाण दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाईसाठी बघायचं आहे. बघा मित्रांनो, पोलीस शिपाईसाठी जे अनुसूचित जातीसाठी जागा दिलेल्या आहे त्या 9 आहे, अनुसूचित जमातीसाठी 5 जागा राहणार आहे, विज अ साठी 2 जागा राहणार आहे, भज ब साठी 2 जागा राहणार आहे, भज क साठी 2 जागा राहणार आहे, भज ड साठी 1 जागा राहणार आहे, विमा प्र साठी 1 जागा राहणार आहे, इतर मागासवर्गीयांसाठी 13 जागा राहणार आहे, SC-BC साठी 5 जागा राहणार आहे, EWS साठी 5 जागा राहणार आहे, अराखीव प्रवर्गासाठी 8 जागा राहणार आहे. अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर जो पोलीस शिपाई ग्रामीणसाठी टोटल 53 जागा राहणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता टोटल 53 जागा राहणार आहे. तसेच तुम्ही जो आपापला प्रवर्ग आहे, जो आरक्षणानुसार जागा आहे ते पण बघू शकता मित्रांनो. समोर आपण बघू शकतो मोबाईल क्रमांक दिलेला आहे. जर तुम्हाला कोणती अडचण जाईल तर या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचा आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आता आपल्याला जो लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्यासाठी किती जागा आहे, टोटल किती जागा आहे ते आपल्याला बघायचं आहे. आपण बघू शकतो पोलीस शिपाई भरती 2024-25 लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबलसाठी या जागा राहणार आहे. बघा मित्रांनो, अनुसूचित जातीसाठी 8 जागा दिलेल्या आहे, अनुसूचित जमातीसाठी 9 जागा दिलेल्या आहे,
विज साठी 4 जागा दिलेल्या आहे. भज ब साठी 4 जागा दिलेल्या आहे. भज क साठी 0 जागा आहे आणि भज ड साठी पण 0 जागा आहे मित्रांनो. विमा प्र साठी 2 जागा दिलेल्या आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 9 जागा दिलेल्या आहे. एस-सी-बी-सी साठी 3 जागा दिलेल्या आहे. ई-डब्ल्यू साठी 14 जागा दिलेल्या आहे मित्रांनो. राखीवसाठी 13 जागा दिलेल्या आहे. अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर लोहमार्गासाठी पोलीस शिपाईसाठी एकूण 93 जागा दिलेल्या आहे मित्रांनो, आपण बघू शकतो. त्याच्यासोबतच तुम्ही आरक्षणानुसार पण जागा बघून घ्या मित्रांनो. आपापल्या आरक्षणानुसार जागा बघा, कॅटेगरीनुसार जागा बघू शकता. आणि समोर आपण बघू शकतो, जर तुम्हाला कोणतीही अडचण गेली तर ह्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचा आहे मित्रांनो. तर आता लास्ट आपल्याला जे बॅट्समन पद आहे छत्रपती संभाजीनगरसाठी जे ग्रामीणसाठी दिलेलं आहे त्याच्यासाठी जागा आपण बघू शकतो मित्रांनो. फक्त 4 जागा दिलेल्या आहे मित्रांनो. तर अशा प्रकारची माहिती होती. पूर्ण आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हा कव्हर केलेला आहे. त्याच्यामध्ये लोहमार्गासाठी 93 जागा आहे. बॅट्समनसाठी जो ग्रामीण भाग आहे त्यासाठी 4 जागा आहे. पोलीस शहर आहे जे छत्रपती संभाजीनगर सिटी पोलीस याच्यासाठी 150 जागा राहणार आहे आणि जे पोलीस शिपाई ग्रामीण आहे छत्रपती संभाजीनगर त्याच्यासाठी 53 जागा राहणार आहे. असं पूर्ण पोस्टमॉर्टम आपण एकाच व्हिडिओमध्ये केलेलं आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच तुम्ही इथं बघू शकता जे बॅट्समन पदाची जागा आहे पुणे शहरासाठी 33 राहणार आहे, सोलापूरसाठी 6 राहणार आहे, वाशिमसाठी 8 राहणार आहे, गोंदियासाठी 10 राहणार आहे. अशा प्रकारे इथं जागा दिलेल्या आहे मित्रांनो. तर कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. त्याच्यासोबतच टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.